संताचा महिमा तो बहुदुर्गम, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही थे। बहुदुधड जरे झाली बैस काय, तरे काय होईल कामधीनो। तुका मने अंगे व्हावे जे आपण, तरेच महिमान येईल कळो। बहुदुधड जरे झाली मैस काय, तरे काय होईल कामधेनु। पांडुरंगा करो जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो मी आता। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभूत तेज स्फुरति प्रदेशं। वेदेन्द्रादे देवे सदा स्तूयमानम्, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरो भास्करा पूर्णकृती। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करा अभेरू। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देव महेश्वरः, गुरुर साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। विठ्ठला विठ्ठला परम पावन अशा पुरमपूर नगरीमध्ये संत सेवालाल महाराज यांच्या 286व्या जयंतीच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आपल्या गावामध्ये साजरा करण्यात आलेला आहे। हरिभक्तपरायण कथा प्रवक्ते पवन महाराज कदम येसापूरकर महाराजांच्या या
रसाळवाणीतून आपण या ठिकाणी भागवत कथा श्रवण करत आहात. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर संगीत विशारद हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज आघाव, संगीत विशारद महाराज दत्ता महाराज डोळे, संगीत विशारद भगवान महाराज वाघ, मृदंगाचार्य मृदंग विशारद हरिभक्तपरायण राम महाराज साबळे, शाळेतराम महाराज टेकाळे, सुदर्शन महाराज टेकाळे. सुंदर असं निवेदन सर्व गावकरी मंडळी खुरुमकर यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचे योग ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाला असे आपल्याला वकील हरिभक्तपरायण आमचे समाधान महाराज राठोड. सुंदर आमची साऊंड सिस्टीम, काय नाव? सरगम 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 साऊंड सिस्टीम वाले. आरती दक्षिणा मी तुम्हाला देतो, फक्त आवाज चांगला द्यायचा. विठा सुंदर असे आमचे सगळे वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी मंडळी. काय नाव महाराज? आसरूबाबा संस्थान, हे सगळे जाफराबाद, हे सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. तुम्ही सर्व पुरुष मंडळी, सर्व महिला मंडळी, सर्वांना धन्यवाद देऊन संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण ही कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. कार्यक्रमाला प्रारंभ करतो. विठा चिंता न करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी संतांचा महिमा या ठिकाणी सांगितलेला आहे. जीवाचा महिमा माहित आहे, जीवाला जडाचा महिमा माहित आहे, पण जीवाला संतांचा महिमा माहित नसल्यामुळं संतांचा महिमा जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला सांगतायत. म्हणून सर्वांनी लक्षपूर्वक 2 तास या ठिकाणी कीर्तन ऐकायचंय. कीर्तनाला बसल्याच्या नंतर कोणी बोलायचं नाही, पण एखादा जर बोलला तर कीर्तनात बोलल्याच्या नंतर पुढच्या जन्मात तो बेंडूक होतो. बेंडूक होणी येईल कमी आवाजात जर बोललो तर काय होईल? एखादा कमी आवाजात जर बोलला तर लहान बेंडूक होईल, मोठ्या आवाजात बोलला तर मोठा बेंडूक होईल. कीर्तनात बोलायचं नाही, पहिला नेम. दुसरा नेम, कीर्तनातून कोणी उठून जायचं नाही. कीर्तनात बसल्याच्या नंतर 2 तासापर्यंत आपण केलेलं जे पाप आहे, कायिक, वाचिक आणि मानसिक, हे तिन्ही पाप विठ्ठल विठ्ठल म्हटल्यामुळं ते सगळं पाप आपल्या डोक्यावरच्या वर असं तरंगत. डोक्यातलं पाप केलेलं कुठं काय होतं? तरंगत. आणि कीर्तनातून जो कोण उठून जाईल ते सगळं पाप त्याच्या डोक्यावर जाऊन बसत. म्हणून कीर्तनातून उठून जायचं नाही. दुसरा नेम. तिसरा नेम असा, कीर्तनात कोणी झोपायचं नाही. जर एखादा कीर्तनात झोपलाच आणि सगळे निघून गेले, जर तो तसा झोपून राहिला तर घरातले सगळे पाहायला येतील. कुठं? कोण म्हणलं? पिपळागावला. ते पाहायला येतील मंडपामध्ये. झोपायचं नाही. 3,
आणि चौथा नियम असा आहे की कीर्तनात बसल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल म्हटल्याशी राहायचं नाही. हे झाला नियम चौथा. आणि पाचवा नियम असा की कीर्तनात बसल्यानंतर टाळ्या वाजवायच्या. टाळ्या कीर्तनात टाळी वाजवली की टाळे वाजल्याच्या नंतर जे आपल्या शरीराच्या ज्या नसा येत नाही, या सगळ्या नसाचे कुलप इथे येतात. कोणी सांगणार नाही, मोदी साहेब सुद्धा तुम्हाला सांगणार नाही. म्हणून कीर्तनात बसल्यानंतर अशा टाळ्या वाजल्या की आपल्या सगळ्या नसा ब्लॉक झालेल्या काय होतात, मोकळ्या होतात. याकरता हे 5 नियम प्रत्येकाने पाळायचे. जगद्गुरु तुकोबरा आम्हाला सांगतात संताचा महिमा. आपल्या सगळ्यांवर महाराज उपकार कोणाचे? संताचे. आपले उपकार कोणाचे येतं? संताचे. संताचे एवढे उपकार आहेत की जगद्गुरु तुकोबराच म्हणतात की काय सांगू आता, काय सांगू संताचे वादक महाराज मुंबईत तुम्ही यांच्याकरता का टाळ्या वाजवता? कारण एक तर गायक वादक, त्यात पण आमचे गुरु बंधू, म्हणजे दुधामध्ये काय पडली? जगद्गुरु तुकोबरा आम्हाला संताचा महिमा सांगताय. आणि आपला कार्यक्रम संताच्या जयंतीच्या निमित्ताने संत सेवालाल महाराज आहेत, संत जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत आणि संत सेवालाल महाराजांची जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम असल्यामुळं आपल्याला संत सेवालाल महाराज सुद्धा कळाले पाहिजेत. संत कळणं महत्वाचं आहे त्या संत भेटणं महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? संत भेटणं महत्वाचे, संत कळणं महत्वाचे. अरे जगद्गुरु तुकोबरा म्हणतात त्या संताचे एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत, त्यांच्या उपकाराचं वर्णनच करता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात सेवालाल महाराजांचे एवढे उपकार आहेत, त्या उपकाराचं वर्णनच करणं अशक्य आहे, अशक्य. लक्ष्मण चैतन्य बापूचे एवढे उपकार आहेत की त्यांचं वर्णन करणं सुद्धा अशक्य आहे. ईश्वर सिंग बापूचे एवढे उपकार आहेत की या रक्त शरीराच्या कातडाची चपल जरी केली आणि ईश्वर सिंग बापूंच्या जर पायामध्ये घातलं तरी उपकार फिटणार. अरे केले उपकार सांगू मी काय, बाप न करे ऐसी माय. अरे जगामध्ये उपकार करणारे माय बाप आहेत, पण माय बापाच्याही पलीकडचे उपकार संताचे, संताचे. आणि ते संत सेवालाल महाराज तुम्ही आम्हाला कळणं महत्वाचे, कळणं. तुकाराम महाराज म्हणतात काय उंचीचे सेवालाल महाराज आहेत. अरे एखादा माणसाची जर ओळख करून घ्यायची असेल तर त्याची 3 प्रकारची ओळख होते. एक तर त्याचं वाणीनं वर्णन करता येतं, एक दुसरी गोष्ट शब्दाने त्याचं वर्णन करता येईल, 2 तिसरी गोष्ट अशी की ते वर्णन करण्याचा अधिकार आपल्याला असावा लागतो. 3 नंबरची गोष्ट संतांचं वर्णन वाणीनं करताच येत नाही
अहो साधं पुढाऱ्याचं करायला गेलं तर वरून नीट होत नाही तर संताचं कधी होईल? तुकाराम महाराजाला विचारू, महाराज तुम्ही ज्या संतांचं वर्णन करू लागले त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुकाराम महाराज म्हणले माझी वाणीच वर्णन करण्याकरता काय झाली, कमी पडली. काय वाणू आता? मस्तक चरणी ठेवे. वाणीनं जरी वर्णन करायला गेलं तरी संतांचं वर्णन करणं शक्य नाही. विचारू नाथ महाराजाला. नाथ महाराज वेद जाणू गेला पुढे मौनावला. अरे ज्या संतांचं वर्णन करण्याकरता सामर्थ्यवान वेद नाही, तुम्ही आम्ही काय वर्णन करू शकतो? काय वर्णन करू शकतो? संतांचं वर्णन वाणीनं करणं अशक्य आहे. आणि म्हणून एखाद्या टायमाला वाणीनं जरी वर्णन करायचा विचार केला तर महाराज वर्णन जी वाणी करते ती वाणी अपूर्ण पडते. एक शब्दाने समजा वर्णन करायला गेलं तर महाराज संत शब्दाच्या व्याप्तीमध्ये बसतच नाहीत. संतांच्या व्याप्तीमध्ये बसतच नसल्यामुळं शब्द सुद्धा संतांची वर्णन करण्याकरता कमी पडतात. कमी. तिसरा मुद्दा सांगितला महाराज, तो संताचा महिमा कळण्याकरता सुद्धा फार अवघड आहे. आणि म्हणून एखाद्या टायमाला जीव जीवाची संगत करेल, जीव जडाची संगती करेल, पण जीव मात्र संताची संगती करण्याला असमर्थ आहे. जीव जीवाची संगती करतो आणि जीवाने जीवाच्या संगतीत किती जरी वर्ष राहिले तर काय उपयोग आहे? काय झालं पा? एक माणूस पंढरपूरला गेला. पंढरपूरला गेल्यानंतर महाराज योगायोगाने महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्याचा खिसा कापला. कोण म्हणलं? महाराजांनी. खिसा कापल्याच्या नंतर महाराज गावाकडे यायचं पण येण्याकरता पैसेच नाही. करावं काय? शेजारच्या एका माणसाकडे गेला, तुमच्या पाया पडतो, मला माफ करा, पण गावाकडे जाण्याकरता 500 रुपये तुम्ही मला देऊन टाका. तुमचे उपकार मी मरेपर्यंत विसरणार नाही, पण 500 रुपये तुम्ही मला देऊन टाका. हा शेजारच्या माणसाला मागू लागला काय? पैसे. पण ज्याच्याजवळ पैसे मागू लागला तो मनुष्य महाराज जैनाचा साधू होता. जैनाचा साधू पाहिला का? दिगंबर माणूस, अंगावर कपडेच नाही, आणि त्याच्याजवळ हा जाऊन म्हणला काही करा पण मला किती द्या? 500 द्यावं. माझा खिसा कापला. तो म्हणला भल्या माणसा, तुला तरी शर्ट होता म्हणून खिसा होता, आणि मला शर्टाचाच पत्ता नाही तर तुला पैसे देऊ कुठून? काय उपयोग आहे महाराज? दुसरा दृष्टांत सांगतो. मध्ये सप्ताह चालू होता आणि एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणला चल कीर्तनला. तो म्हणला मी कीर्तनला आलो, मला येते झोप, मी त्या कीर्तनला येणार. दुसरा म्हणला अरे चल पिंपळगावच्या महाराजाचं कीर्तन आहे, चल फायदा होईल. किंवा मला नाही. कीर्तन चालू झालं आणि महाराजांनी व्याख्यान चालू केलं की मला लागत ती झोप, त्याच्यामुळे मी कीर्तनला काही येणार. मग झोपाळू माणसाला येणे सांगितलं, तू जर कीर्तनात झोपलास तर मी तुला उठवण्याचं काम करतो, तुला झोप येऊ देत नाही, तू फक्त चलच. आणि मग झोपाळू माणसाला जागा असणाऱ्या माणसाने आणलं कीर्तनामध्ये. आणल्याच्या नंतर महाराज कीर्तन चालू झालं, पण ह्या मित्राचं सगळं लक्ष कोणाकडं? जो झोप काढणाऱ्या झोपाळ्या माणसाकडे लक्ष. जसं त्याच्याकडे लक्ष चालू केलं, लक्ष देता देता ह्यालाच लागली झोप.
आता याला झोप लागल्यानंतर कीर्तन झालं, महाराज आपण आपल्या गावाकडे निघाले, समाधान महाराजांनी महाराजचं पाकिट दिलं, सगळं सामसूम झाले, सगळं लोक घरी आले. पण ह्यो कीर्तनाला ऐकायला गेलेले दोघं मित्र कुठं? कीर्तनातच. बायको आली म्हणजे काय कळतं का नाही तुम्हाला? सगळं गाव गेलं, तुम्ही तर झोपले. ह्यो म्हणला शपथ घेऊन सांगतो, ह्यो शेजारचा बाळू म्हणला होता मी झोप लागल्यावर तुला उठवतो. बाळू झोपला होता, घेतला बाळू सोडून. ऐका ज्ञानोबा म्हणतात राणी दुःख्या दुःखी भेटली. अरे जीवाने जीवाच्या संगतीत कितीतरी वर्ष राहिलं, तर जीव जीवाला काय देणार आहे महाराज? हाही दुःखी आणि तो सुद्धा दुःखाची जाणीव होणं अत्यंत महत्वाचे. ज्ञानोबा म्हणतात पायपासून तो पवित्र आणि गोड पाशी त्वचेच्या पदराड आहेरून गोचड अशुद्ध का नसेल. ज्ञानोबा म्हणतात ते गोचड असतं, गोचड गाईच्या कासेला असतं. गाईच्या कासेला असून 24 घंटे राहून काय सेवन करतो? ते रक्त सेवन करतो. आणि वासराचा आणि गाईचा 5 मिनिटाचा संबंध येतो, त्या 5 मिनिटामध्ये काय सेवन करतो? दूध सेवन करतं. विचारो गोचडाला भल्या माणसा, अरे गाईच्या कासेला 24 घंटे तरी सुद्धा तू दूध का पित नाही? तेव्हा म्हणतो खरं सांगा, जेवढा आनंद रक्त पिण्यात आहे तेवढा आनंद दुधामध्ये अजिबात. ज्ञानोबाला हा दृष्टांत कमी वाटला, ज्ञानोबाने दुसरा दृष्टांत सांगितला. का कमळगंधाने नांदणुकीच्या घरी परागुशिवी जे भ्रमरी रे चिकुलची कमळाच्या पुढाला भेंडो का भेंडो 12 महिने त्या कमळाच्या पुढाला असतं. त्या भेंडकाला मना भल्या माणसाने काय चिकन खातो मकरंदाकडे जाय ना. तेव्हा मला खरं सांगतो, जेवढा आनंद चिकन खाण्यात आहे तेवढा आनंद असे काही बेमकारी जातीचे माणसे, जेवढा आनंद सप्ताह करण्यामध्ये नाही तेवढा आनंद त्यांना सप्ताह मोडण्यामध्ये काही का गावात कळत नाही. ज्ञान नाही. ज्ञान वगैरे म्हणतात त्या पैकुंकीचे किडे चिळसळ घेते. एका माणसाला दया आली, पायाला बेंड झालं होतं, त्या बेंडामध्ये आळ्या तयार झाल्या होत्या. आळ्या तयार झाल्याच्या नंतर एक माणूस गेला, 2-4 आळ्या घेतल्याने बाजूला ठेवलं आणि त्या आळ्याला तो मनुष्य विचारू लागला की आता तुम्हाला इथं बरं वाटतं ना? आता बरं. त्या आळ्याने उत्तर दिलं की जेवढा आनंद आम्हाला तू सेवन करण्यामध्ये आहे ना तेवढा आनंद आम्हाला या पोवाच्या बाहेर नाही. तसं संसार करण्यामध्ये जेवढा आनंद तुम्हाला आम्हाला वाटतो तेवढा आनंद परमार्थ करण्यामध्ये वाटत. आणि प्रपंच करणं काहीच विशेष नाही. प्रपंच करणं काही पुरुषार्थ नाही. अरे प्रपंच तर कोल्हे कुत्रे करतात. ज्ञानोबा म्हणतात अरे कुत्र्यापासून कुत्रा जन्माला आलं, वृक्षापासून वृक्ष जन्माला आला, प्राण्यापासून प्राणी जन्माला आला, माणसापासून माणसं जन्माला आला. याच्यात काय विशेष? तुमचं नाव काय? परमानंद महाराज. तुम्हाला विचारू का? विचारू एखादं, राग येणार नाही? शपथ. मला भेव वाटतं कारण मी लांबचा महाराज आहे. हो ना. एक तर मला मोठी गाडी आणायची होती, पण हे म्हणजे लहानच गाडीमध्ये या म्हणजे मोठाला सप्ताह झालं म्हणे ते मागच, आता जरा लहान सप्ताह मोटरसायकलवर या. विचारू का मग? राग येणार नाही? विचारू का मग? काय नाव तुमचं? परमानंद महाराज. तुमचं लग्न झालं का? त्यावेळेस 4 मुले का? माझा प्रश्न असा आहे, तुम्ही लग्न केलं का? लग्न केलं त्यानं गोड उत्तर दिलं. पा माझ्या बापाने केलं म्हणून मी केलं. बापाला विचार तुम्ही का लग्न केलं? ते म्हणे आजोबाने केलं म्हणून. अरे ज्ञानोबा म्हणतात जे आजोबाने केलं असेल, जे पंजोबाने केलं असेल, जे खापर पंजोबाने केलं असेल, तोच मुलगा, तोच नातू, तोच पंतू जर तेच करीत असेल, काय विशेष त्याच्यामध्ये? आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला.
असं समोरचं प्रमाण पाहिजे महाराज. अरे आजोबाने तेच केलं असेल, पंजोबा तेच करीत असेल, आपण जर तेच करीत असेल त्याच्यात काही विशेष नाही. विशेष सेवालाल महाराजांचं आहे की जे सेवालाल महाराज जन्मले कुठं, समाधी कुठं घेतली आणि उत्सव खुरमपूर मध्ये चालू, हे विशेष आहे. विशेष काय संबंध आहे, पण काल आपण त्यांचे फोटो घरामध्ये लावतो, हे जीवनामधलं हे विशेष आहे. विशेष ही क्रांती आहे, ही क्रांती जीवनामध्ये झाली पाहिजे. तुका म्हणे माझे जगाचा मालक, सगळ्या जगामध्ये ज्या बालाजीची महाराज क्रांती आहे, सगळ्या जगामध्ये श्रीमंत देवस्थान म्हणजे बालाजीचं संस्थान. त्या बालाजी परमात्म्याला भूक लागली आणि भूक लागल्याच्या नंतर एका बंजारी समाजामध्ये जन्माला आलेल्या एका साधकाच्या स्वप्नामध्ये गेले. मला भूक लागलेली आहे आणि मला जेवणाकरता काही ना काही प्रसाद हवा आहे. त्या कामाला त्या बालाजी महाराजाला ज्या साधकाने जीव घातलं, आजही एवढा मोठ्या सोन्याच्या महलामध्ये राहणाऱ्या बालाजीला पहिला नैवेद्य कोणाचा आहे? बंजारी समाजामध्ये जन्माला आले एका साधकाचा का भक्ताचा आहे. ही क्रांती ज्या कामाला घडते त्याला जीवन म्हणतात, त्याला काहीतरी जगणं म्हणतात. जगणं नाही तर येर काय ती बापुडी, ही अहंकाराची घोडी. अरे माणसाने माणसाला जीव घालण्यात काय उपयोग आहे? ज्या दिवशी मनुष्य संताला जीव घालतो, ज्या दिवशी माणसाच्या हाताने देव जेवतो, त्या जेवणाला किंमत आहे. नाही तर महिला मंडळीला जावयाला म्हणून काय महाराज आश्चर्यदानी मच्छरदानी 2-4 माणसाचे ताना पाणी. जावई आल्यानंतर एका आजीनं काय केलं महाराज, शेजाऱ्याच्या घरी म्हैस होती, त्या शेजाऱ्याच्या घरी जाऊन सांगितलं म्हशीला पाणीच पाजू नका म्हणे. का पाणी पाजू नका म्हणे? म्हशीनं असं घटवट दूध दिलं पाहिजे, जावयाला खीर करायची. आणि मग महाराज जावई आला, जावायला बसवलं आणि मग महाराज खीर तयार केली, जावयाला खाऊ घातली. महाराज किती जरी जावयाला खाऊ घातली तर जावई नाव घेणार आहे? अरे पण आमच्या वारकऱ्यांना खीर खाऊ घाला, हे लोक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सांगतील. खुरमपूरचे मंडळे नंबर 1चे मंडळे, काय प्रेम करणारे लोक आहेत. याला क्रांती म्हणतात, त्याला क्रांती. एका दिवशी काय झालं पहा, पती पत्नी बोलू लागले आणि बोलत असताना पत्नीनं सांगितलं, हे पहा माझ्या बापाने नाही का काल आपल्या करता 5 किलो आंबे पाठवून दिले, नंबर 1चे आंबे फुकट या ठिकाणी आले, तर 200 रुपये किलोचे 5 किलो आंबे पाठवून दिले. जावयाने सांगितलं, बस लय बोलू नको, लय सासूबाईचं गुणगान गाऊ नको, 5 किलो आंबे तुझ्या बापाने पाठवले, पण आंब्याचं झाड थोडं पाठवलं. मुलानं सांगितलं बापाला, मालकाने सांगितलं म्हणे आंबे तर दिले, पण आंब्याचं झाड कुठं दिलं? एकूण एकच मुलगी असल्यामुळं तिनं सांगितलं, ताई हे जे आंब्याचं झाड आहे ना, हे अख्खं झाड तुमचंच. जोपर्यंत आंबे येतील ना तोपर्यंत या आंब्याचा एकही आंबा घरात खाणार नाही, सगळे आंबे आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. योगायोगाने मला दरवर्षी आंबे येऊ लागले. एक दिवस जावयाने सांगितलं, काय बापाचं वर्णन सांगतेस? आंबे आले, आंबे दिले, पण आंब्याचं वावर कुठं दिलं 5 एकर? म्हणजे थांबले काय इच्छा? क्रांती जीवनामध्ये घडली पाहिजे, ती क्रांती सेवालाल महाराज जीवनामध्ये घडली. असे संत फार अवघड आहेत, बहु अवघड आहे संत
भेटी. अरे जगामध्ये सगळ्या गोष्टी भेटतील पण संत भेटणं अवघड आहे. तात मिले पुणे मात मिले सुत भ्रात मिले वती सुखदाई. राज मिले गजबाज मिले सब साज मिले मनवंचित पाई. लोक मिले वेदे लोक मिले सुरलोक मिले वैकुंठ जाई. हे निपट मिल सब कुछ मिले संत समागम दुर्लभ भाई. निपट निरंजन लाल म्हणतात साज मिले गजबाज मिले. अरे एखाद्या माणसाला जर झोपडीचं घर असेल तर पत्राचं घर मिळेल. पत्राचं घर असेल तर माळोदाचं घर होईल. माळोदाचं असेल तर स्लाबचं होईल. स्लाबचं असेल तर सागवानाचं होईल. सागवानाचं असेल तर चांदीचं होईल. पितळाचं होईल. सोन्याचं होईल. जगातल्या सगळ्या गोष्टी भेटतील महाराज पण संत समागम भेटणार. आता सगळ्या गोष्टी आणता येतील परंतु ईश्वर सिंग बापूचं सान्निध्य आणता येणार. लक्ष्मण चैतन्य बापूला तुम्ही नाही पाहू शकणार. तुकाराम महाराज एकनाथ महाराज यांना पण नाही पाहू शकणार. जगामध्ये सगळ्या गोष्टी भेटतील महाराज पण संत भेट फार अवघड आहे. व्याध सिंहाचे दूध जोडे चंद्र अमृत हाता पडे परी हरिप्रियासी भेटी नातुडे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. नाथ महाराज म्हणतात एखाद्या माणसाने ठरवलं तर अवघड असणार वाघिणीचं दूध सुद्धा काढता येईल. वाघिणीचं दूध काढता येईल आणि संभाजी राजांनी जाऊन वाघिणीचं दूध काढलं सुद्धा. चंद्राचं अमृत सुद्धा सेवन करता येईल. चंद्रामृत पिते महाराज म्हणतात सगळं होईल परंतु संत भेटणं फार अवघड आहे महाराज. फार अवघड आहे. बहु अवघड संत भेटी. अरे संत भेटणं अवघड आहे. महाराज भेटणं लय सोपं आहे. 11,000 नाही भेटले तर 21,000 केले की महाराज बाकीचे कीर्तन कट करतो तुमच्या गावात तारीख देतो. महाराज भेटणं फार सोपं आहे. पुढारी भेटणं फार सोपं आहे. फक्त सगळ्यात अवघड काय भेटणे संत भेटणे. आणि संत कळत नाही. संत कळत नाही. अरे कळाले का लोक कळाले नाही. ज्या गावाला रस्ते नव्हते ज्या टायमाला मोबाईल नव्हते ज्या टायमाला गावातलं समाज किती हे माहित नव्हता. कुठलाच समाज माहित नसताना बी त्या गावात ईश्वर सिंग बापू गेले. ज्या गावात माळकरी नाही ज्या लोकांना पंढरपूर माहित नाही ज्या लोकांना माळ काय आहे हे माहित नाही ज्ञानेश्वरी कोणी लिखाण केले हे माहित नव्हतं. अरे सेवालाल महाराज कुठे जन्माला आले हे माहित नव्हतं. त्या लोकांनी स्वतःहून आले. बोलवलं त्यांना. कुठे फोन करत होते का की बापू तुम्ही आमच्या गावात या. आल्याच्या नंतर काय सगळे लोक चांगले स्वागत करत असतील का? एखाद्या टायमाला आम्ही गेलो तर कीर्तन झाल्यावर जे यजमान आहेत का ते यजमानच कुठे जाऊन बसतात मिळालंच नाही. तेव्हा काळ होता महाराज 100 वर्षापूर्वीच्या काळामध्ये. काटेरी रस्ता होता. रस्त्याला काही बोर्ड लावलेले नव्हते. गावामध्ये असं काही बोटावर रोज फक्त माळकरी लोक राहायचे आणि त्या बी घरामध्ये एकच माळकरी. त्याची जर इच्छा झाली महाराजाला घरी आणायची पण बायको पाहिजे ना स्वयंपाक करणारी. अशाही काळामध्ये गावोगाव फिरले आणि त्यांना सांगितलं तुम्ही प्रवाहामध्ये या. तुम्ही माणसाच्या जन्माला आलेला तुम्ही माणूस म्हणून जगा. तुम्ही लहानाचे नाही तुम्ही मोठ्याचे येत आणि मोठ्या माणसाने मोठ्यासारखं राहिलं पाहिजे वागलं पाहिजे. सगळ्या लोकांना त्याने मार्गामध्ये आणलं रस्त्यामध्ये आणलं.
त्यांच्या प्रेरणेमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराज नाईक साहेब झाले. कशामुळे घडलं हे? का क्रांत्या घडल्या? त्या क्रांत्या घडण्याच्या पाठीमागे काही ना काही प्रेरणा आहे आणि ती प्रेरणा तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचली असेल तर या महापुरुषांनी पोहोचली. सेवालाल महाराज कुणी आपलं सांगितले? सेवालाल महाराजांच्या जयंत्या उत्सव साजरे करा, त्यांचे आपला उपकार आहेत हे कुणी शिकवलं आपल्याला? या संत मंडळाने शिकवलं. मार्ग दाबून गेले आधी वाह, काय आवडलं एकदा. अरे संत कळलं फार अवघड आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्या टायमाला नाही कळले बाळगांना. कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराज समोर उभा केली आणि सांगितलं, सरदारांनी महाराज आतापर्यंत जेवढे आम्ही तुमच्या समोर नजराने ठेवले ना त्यापेक्षा वेगळ्या नजराने आहे. या मुलीकडे पाहिलं तर महाराज ती सून एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती. तिनं जर पान खाल्लं ना महाराज तर इथे पान दिसायचं खाल्लेलं, किती सुंदर असेल पहा. एवढी सुंदर होती. काळ्या राती तळपत होता काय काळ होता महाराज तो. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं आणि महाराज म्हणतात, जर अशी आमची सुंदर आई असती आणि हिच्या वतीने जर आम्ही जन्माला आलो असतो तर आम्ही सुद्धा हिच्यासारखी सुंदर जन्माला आलो असतो. जे काम, माफी मागून बोलतो, जे काम विश्वामित्राला नाही जमलं ते काम जर छत्रपती शिवाजी महाराजांकडून घडलं असेल, पण असे छत्रपती त्या काळामध्ये त्यांच्या समकालीन सगळ्या लोकांना कळाले नाही. त्याही काळामध्ये संत कळणं फार अवघड आहे महाराज. संत कळत नाही. हे काय संत का कळत नाही? तो संताचा महिमा का कळत नाही? महाराज म्हणतात, ज्या नजरेनं आपण संत पाहतो, ज्या शब्दाने आपण संत पाहायला निघतो, आपले शब्द, आपली वाणी, आपले नजर संताच्या पर्यंत जाऊ शकत नाही. का? अरे जी वाणी वर्णन करायली, ती वाणी करणारी वर्णन द्वैतात करते आणि संताचं जीवन अद्वैतात आहे. संत जीवन कशात आहे? अद्वैतामध्ये. आपण वर्णन करायलो द्वैतामध्ये. कसं भेट होईल? जीवन खाल्ल्यावर मजा आहे का पाहण्यावर मजा करून? गुलाबजाम असे टेस्टी तयार केले, गुलाबजाम असे गोड महाराज, एवढे सुंदर, एवढे सुंदर, एवढे सुंदर असे टेस्टी गुलाबजाम तयार केले पोरांनो. त्याच्या तोंडाला पाणी सुटलं पा. अरे गुलाबजाम पाहून आनंद नाही, गुलाबजाम खाऊन आनंद. तसं संताच्या संगतीमध्ये राहून महत्व नाही, तर संत कळणं अत्यंत महत्वाचं आहे. संत कळणं महत्वाचे. का संत कळत नाही? तुकाराम महाराज म्हणतात, अरे संतांचा
तुकोबरा म्हणतात संताचा महिमा बहुदुर्गम आहे, बहुदुर्गम आहे. कळणं कठीण आहे, पण कळतच नाही असं नाही बरं का. कळतो, पण कळण्याकरता मात्र कसं आहे, कठीण आहे, कठीण. अरे संताचा महिमा संताच्या पोटी जन्माला आलेल्या लोकांना कळालं नाही तर तुम्हाला मला काय कळलं. संताचा महिमा संताच्या पोटी जन्म ज्यांचा झाला त्यांना कळाला नाही, तर कीर्तनात किलो किलो गोळ झालेल्या महाराजाला कधी कळलं ते. ऐका, नाथ महाराजांच्या मुलाचं नाव होतं हरिपंडित. काशीमध्ये शिक्षण झालं महाराज, आणि नंबर 1 चा महाराज विद्वान, वेद शास्त्र पुराण सगळं मुखोद्गत हरिपंडिताचे. आणि मग नाथ महाराजाच्या घरी रोज या ठिकाणी कथा चालायची, भागवताचे रामायणाची कथा चालायची. आणि मग एक गावातली पैठण मधले वयवृद्ध आजी आल्याच्या नंतर दर्शन घेतलं नाथ बाबाचं. आणि दर्शन घेतल्यानंतर म्हणे, बाबा मला नाही का 1000 ब्राह्मण जीव घालायची इच्छा आहे म्हणे. किती हजार? 1000. ब्राह्मणाला जीव घातलं म्हणजे फार मोठं पुण्य होईल असं मी ऐकलं, परंतु माझ्या घरी गहू नाही, तांदूळ नाही, माझ्या घरी बसण्याची व्यवस्था नाही, माझ्या घरी स्वयंपाक करण्यासारखी तेवढी सामग्री नाही. पण माझी इच्छा आहे, रोज जायची नाथ महाराजाला ती म्हणायची, रोज जायची नाथ महाराजाला ती म्हणायची. एक दिवस नाथ महाराजाला दया आली आजीची, आणि दया आल्यामुळं नाथ महाराजांनी सांगितलं, आजी 1000 ब्राह्मण जीव घालणं फार अवघड आहे, तुम्ही ते करणं शक्य नाही, पण तुम्ही मला जीव घालता का? आजी म्हणले, तुम्हाला मी 100% जीव घालेल. आजी, जर तुम्ही मला जीव घातलं तर 1000 ब्राह्मणाला जीव घातल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. खरं महाराज, 100% खरं नाथ महाराज म्हणले. आजीला असा आनंद झाला महाराज, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, आनंद गगनात मावेना समाधान महाराज. महिला मंडळीच्या मनात येऊच नाही. आणि यांना आनंद झाला, कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर सगळ्या बाबाचं दर्शन लेकर 100 रुपये, कोणी 50 रुपये, कोणी 200 रुपये महाराजाला दक्षिणा देते. असं नेम आहे का तुमच्याकडे? महाराजा कोण घ्यायचं? मग जरा हा नेम चालू करा जरा. आनंद झाला. नाथ महाराज म्हणले, आजी जा घरी, मी तो जेवायला. आणि हरिपंडितांनी महाराज पाहिलं, तो पाहिजे मस्तकाला गेली. आणि तो पाहिजे मस्तकाला गेल्याच्या नंतर हरिपंडित म्हणे, का तुम्हाला काही कळतं का? कोणला म्हणतो तो? नाथ महाराज कोण लागत होते त्याच्यावर? पप्पा. बरेच पोरं म्हणते ना, पप्पा तुम्हाला काही कळत? आता पप्पाला कळलं नसतं तरी जन्माला आला असता का? एवढं तरी अक्कल पाहिजे ना. कळतं का म्हणे तुम्हाला? आख्या पैठण मध्ये 1000 ब्राह्मणाला मी जीव घातला असतो, मला दक्षिणा भेटली असती, कपडे भेटले असते, आणि तुम्ही डायरेक्ट सगळं कट केलं, तुम्ही एकच चालेल जेवायला म्हणे. नाथ महाराज गेले. राग आला हरिपंडिताला, आपण ब्राह्मण आहे, कोणाच्या घरी कसं जावं? आणि मग स्वयंपाकाची तयार केला. स्वयंपाक तयार केल्यानंतर महाराज केळीच्या पानावर त्या ठिकाणी जेवण वाढलं. सगळ्यात पवित्र ताट म्हणजे कोणतं ताट? केळीचं पात्र. केळीच्या पात्रावर या ठिकाणी आणि मग पात्र वाढल्यानंतर महाराज नाथ महाराज जेवले. आणि आजीच्या मनात एवढा आनंद, आता मला पुण्य प्राप्त होणार, 1000 ब्राह्मण जेव घातल्याचं मला पुण्य मिळणार. तिच्या मनामध्ये एवढा आनंद
पण इकडं थोडा काय मस्तकाला गेली कोणाच्या हरिपंडित. आणि हरिपंडिताला वाटलं काय मी नको उगाच यांच्या पुढे जन्माला आलो असतो. आणि महाराज जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर आजीला सांगितलं आता माझं जेवण झालं, आता पात्र उचला. पात्र उचलायला सुरुवात केली महाराज. पहिलं पात्र उचललं की दुसरं पात्र तयार, दुसरं उचललं की तिसरं तयार, तिसरं उचललं की चौथं. असे मोपून 1000 पात्र निघाले. किती हजार? आणि 1000 पात्र उचललेले पाहिले. हरिपंडितांनी तर कॅमेऱ्याकडे बघा तसं पाहू लागला. कोणाकडं? नाथ महाराजाकडं. आणि आशीर्वाद द्यायला आजीला की 1000 ब्राह्मणाला तुम्ही जीव घातलं, एक साधूला जीव घातलं, म्हणजे जगामधल्या 1000 लोकांना जीव घातल्याचं पुण्य मिळतं. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना. अरे संताच्या कुठे जन्माला येऊन संत कळाले नाही, संत कळाले नाही. अरे संत कळाले असते तर ज्या घरामध्ये सेवालाल महाराजचा फोटो लावलेला आहे त्या घरामध्ये मंडळी चुकीच्या रस्त्याने जाणारच नाही, चुकीच्या रस्त्याने वागणार नाही, आणि चुकीचं खाणार सुद्धा. संत जर कळाले, ज्यांना संत कळाले. आज आमच्या लक्ष्मण चैतन्य बापूच्या सानिध्यात जी मंडळी गेले, आज माझ्या डोळ्याने पाहतो की सकाळी 1-1 घंटा पूजा करतात. 1-1 घंटा जे आम्हाला जमत नाही ते बापूंनी त्यांना घडवलं. महाराज सगळ्यात जास्ती फिरणारा महाराज मी तुमच्या समाजामध्ये. महाराज आतापर्यंत 18 गावात सप्ती उभे केले. किती गावात? मोठं वाटत असं तर नंतर यादी सांगतो. बरोबर असं लक्षात घेईन बरं का. हे कोणामुळे घडलं? साधूमुळे घडलं. संत कळत नाहीत, संत कळाले पाहिजेत. अरे आपण कोणाचे आहोत? जर मोठ्याचा आहोत, जर आपल्याला कळालं तर आपण मोठ्यासारखे वागू, लहान्यासारखं वागणार नाही, लहान्यासारखं वागणार नाही. किती उपकार आहे त्या संताचे. अरे संत कळाले नाही, लांब जाऊ द्या. देवाच्या पत्नीला संत कळाले नाही. कोणाच्या पत्नीला? देवाची बायको सीता. इथल्या सगळ्या सोडून टाकतात. देवाची पत्नी असणारी सीतेनं साधू नसताना राजा रावणाला साधू समजलं. साधू नसताना साधू समजला. परिणाम महाराज लंकेमध्ये जाऊन राहायची पाळी आली. दुसरं ऐका, देवाची बहीण, काय नाव तिचं? हा, देवाच्या बहिणीचं नाव माहिती आहे का? हा, नाही माहित? जाऊ दे, मी पुढच्या वर्षी सांगून जाऊ. काय नाव देवाच्या बहिणीचं? सांगू का? कोणाला सांगू नका बरं का. देवाच्या बहिणीचं नाव तुम्हाला सांगतो, पण कोणाला सांगायचं? विठाला विठाला ठाला. देवाच्या बहिणीचं नाव महाराज सुभद्रा. अरे संन्यासाचा वेश घेऊन महाराज अर्जुन आला होता. अर्जुन समजला संन्यासी होता. अर्जुन देवाच्या भावाने समजला संन्यासी. देवाच्या भावाला जर संत कळत नसतील, देवाच्या पत्नीला जर संत कळत नसतील, तर कांदा भजे खाणाऱ्याने विचार करणं महत्वाचं. अवघड आहे, फार अवघड आहे. अरे संताचा महिमा फार दुर्गम आहे, फार अवघड आहे. अरे द्वैतामध्ये राहणारा मनुष्य अद्वैतातलं काय वर्णन करणार आहे? अद्वैतातलं वर्णन करू शकत नाही. फक्त संताची जर कृपा झाली तर त्यांना संताचं थोडं वर्णन कळलं. जसं मुक्ताबाई सांगतात महाराज, संत तोचे जाना जगी अंगी. हे संताचे थोडे लक्षण आहे, हे सुद्धा संताचं पूर्ण लक्षण असू शकत नाही. पण संताचा महिमा तो बहु दुर्गम
आणि शाब्दिकाने तर इथं डोकंच लावू नये म्हणले. शाब्दिकाने शब्दाने सांगू लागला, संत असे संत तसे संत असे. अरे नाही, आणि लढाई केलं म्हणजे काय सेवालाल महाराज नाही झाले. सेवालाल महाराज जगामध्ये असे अंग नाही की ज्या अंगामध्ये सेवालाल महाराज बसू शकत नाही. तुझी नजर, तुझी बुद्धी जिथं काम करणार नाही तिथून सेवालाल महाराजांचं चरित्र सुरुवात होती. सेवालाल महाराज काही सामान्य संत आहेत का? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे काही सामान्य संत आहेत का? तुझी अक्कल जिथं बंद पडते, अरे लांब कशाला, जिथं भगवान कृष्ण परमात्म्याचं ज्ञान कमी पडलं तिथं माझ्या ज्ञानोबराचं ज्ञान पुढे आलं. देवाने सांगितलं सर्वभूती द्यावे अन्न, पण त्याच्याही पडकन ज्ञानोबराने सांगितलं द्रव्य पात्र विचारून अन्न द्या. म्हणजे कोणाला द्या का? जिथं देवाची बुद्धी कमी पडते तिथं माझ्या संताची बुद्धी चलते. म्हणून संत फार महिमा दुर्लभ आहे. शाब्दिकाच्या माणसाने तर नादीच लागू नये. आणि जर शाब्दिकाने शब्दाच्या जोरावर जर सांगू लागलं तर त्याचा परिणाम कसा होईल? अभंगाचं दुसरं चरण. तुकोबाला म्हणतात एखादा शब्दाच्या जोरावर जर समजा संताचं वर्णन करू लागला तर त्याचं वर्णन संतापर्यंत जाणार नाही. दृष्टांत सांगितला, बहुत उदड जरी झाले म्हैसगाय तरे काय होईल कामधीनो. पुरुष म्हटला माझ्याकडे गाय आहे आणि ती गाय एका टायमाला 20 लिटर दूध देते. किती लिटर? विठ्ठली विठ्ठला विठ्ठला. दुसरा आला किंवा म्हणला, अरे तुझी तरी गाय 20 लिटर दूध देते पण माझ्याकडे तू मसाड आहे मसाड, आणि ती माझी म्हैस 30 लिटर दूध देते. किती लिटर? 30 लिटर दूध देते. ती जास्त दूध देणार ती म्हशीचं काय नाव आहे? मुरा मुरा म्हैस. आणि नंबर 1 दूध देणारी महाराज ती गावरान गाय, तिला आपण गिर गाय म्हणून. पण या दोन्ही मधला फरक पहा. गाई आणि म्हशी मधला काय फरक आहे पहा. गावरान गाय सकाळी सोडली, चरायला गेली, चरायला गेल्याच्या नंतर ती शेंडे शेंडे खाते. काय खाते पोरांनो? शेंडे शेंडे. बरोबर काय माझे झोपी आली का? गुळ देऊ का थोडा? पोरं म्हणजे देवाकडचे फुलं असते.
आणि तुमचे पोरं असे आहेत पा आणि माझ्याकडे 6 पोर आहेत मला एखादी पोरगी देऊन टाकतो मला समाधान मला फक्त असे पोरं पाहिजे कीर्तनाला बसेल मांडी घालून बस आता खाली मांडी मांडी घाल. आता घालतो मांडी. पोरगी म्हणली की ते कीर्तन उठूच तर आता मांडी मोडीत नाही. अरे बाबा. आणि ती गावरान गाय ना शेंडे 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 खाती तिला विचारलं बुडापासून का खात नाही तिला असं वाटतं माझ्या पाठीमागून जे येणारे जनावर आहेत ना गायी वगैरे त्यांनाही काही अन्न राहिलं पाहिजे मग ती शेंडे शेंडे खात पुढत आणि बरोबर 5 वाजले की तिला आठवण येते कशाची कोण म्हणलं ब्रांडीची 5 वाजले की तिला वासराची आठवण येते आणि मग बरोबर ते पूर्ण जरी तिचा चारा खाणं नाही झालं तर ती 5 वाजता बरोबर आपल्या घराकडे निघते की आता गोठ्यामध्ये माझं लेकरू माझं वासरू वाट पाहत असेल माझा मालक जो आहे 5 वाजले आता धार काढण्याकरता तो वाट पाहत असेल आणि मग ती बरोबर 5 वाजता आपोआप घर मालकाच्या घरी येऊन गोठ्यामध्ये उभा राहते तिचं नाव काय गाय आता याच्या विरोध मारत म्हैस त्या म्हशीला समजा चाराला नेलं चराला नेल्याच्या नंतर मला ती शेंडे शेंडे खात नाही बुडापासूनच खायला सुरुवात करते आणि मग खाता 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 पोट भरलं आणि दुपारच्या 2 वाजता तिला तहान लागली की त्या मालकाने नेलं तिला कुठं तळ्यात पाण्याला तुमच्याकडे तळ आहे का आणि तळ्यात पाण्याला नेलं आणि तिनं ते गार पाणी पिलं की तिला वाटतं आता थोडं जरा गरमच राहिलंय आणि मग ती तळ्यात जाऊन ती बसती 5 वाजले तरी ती तिच्या ध्यानात घरच येत नाही मग 5:30 वाजता 6 वाजता तो घर मालक म्हणतो अगं बाहेर ये अगं बाहेर ये अगं बाहेर अशी विनंती करतो ते कोणाला त्या नुरा म्हशीला आणि ती 5:30 वाजल्याच्या नंतर घराच्या बाहेर ज्या टायमाला निघत नाही त्या टायमाला घेऊन दांडूक घेतो आणि 2-4 मारतो ती म्हणते तू काय मारायचं तर मार पण मी 6 वाजल्याची आणि मग 6 वाजले तर ती पाण्याच्या बाहेर येत नाही ते आता मला मालकाला जरा दया येते तो आरतीचं ताट घेतो आरती करतो महाराज कोणाची म्हशीची ती आरती केली तरी ती घराकडे निघत नाही तिचं नाव तुकाराम महाराज म्हणतात अशी बहु दूध देणारी म्हैस जरी असेल बहु दूध देणारी गाय जरी असेल तरी ती कामधेनूची बराबरी करू शकत अरे शंकर नोहे नंदी नोहे शंकरू आणि वृक्ष नोहे पिंपळ गंगा जळ नोहे गंगाजळ आणि तुळशी रुद्राक्ष नोहे माळ तसं तुकाराम महाराज म्हणतात तैशा नोहे कामधेनू गायी सारख्या म्हशी सारख्या कामधेनू नाही कामधेनू ती की आपल्या मनातले सर्व मनोगत पूर्ण करते तिला काय म्हणायचं कामधेनू आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य जिच्याकडे आहे ती कामधेनू जशी ते कामधेनूची बराबरी गाय आणि म्हैस करू शकत नाही तसं संताची बराबरी शाब्दिक माणूस विद्वान माणूस कोणी करू शकत नाही एखादा विद्वतेनं वर्णन करू लागला तर शब्दाच्या कोणीकडे संत जीवन असल्यामुळं शब्दाने सुद्धा संत जीवनाचं वर्णन होत नाही वैराग्याने करून गेला तो वैराग्याच्या पलीकडे संतांचे जीवन असल्यामुळं वैराग्य तुमचं योग मार्ग ज्ञान मार्ग भक्ती मार्ग यज्ञ मार्ग असे नाना साधनाच्या केल्या खटपटा तरी त्या नोपवती याच्या दारवंता किती जरी प्रयत्न केले संताचा महिमेपर्यंत आपले प्रयत्न कमी पडतात म्हणून महाराज म्हणतात की संत जीवन त्याच्या पलीकडे आहे एका व्यक्तीने विचार केला म्हणे महाराज 10:15 झाले ना किती झाले 10:15 झाले 15-20 मिनिटं बाकी आहेत संत अवघडे पण आम्ही जन्मलो कुरुमपूर मध्ये आम्हाला जर संत नाही भेटले तर काय भागत नामच
आता खरं सांगा, सध्या जास्ती आपल्याला संत भेटण्याची गरज आहे का कापसाला, तुरीला, सोयाबीनला भाव वाढण्याची गरज आहे? खरं सांगा. महाराजाला तुमच्या उद्धाराची, तुमच्या कल्याणाची गरज आहे का पाकिटाची जास्ती गरज आहे? काय आम्हाला गरजच काय आहे संताची? पण तुकाराम महाराजांनी सांगितलं, झाल्या माणसावर जीवनामध्ये संत जर नाही भेटले आणि जगामधलं कोणी जरी भेटलं तर आपली किंमत संताशिवाय कोणी वाढू शकत. सेवालाल महाराज, ईश्वरसिंग बापू, नाईक साहेब जेवढी आपली किंमत वाढवतील, माझे ज्ञानोबा महाराज, माझे तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जेवढी आपली किंमत वाढवतील तेवढी किंमत या जगात आपली कोणी वाढू शकणार? पहा किंमत कशी वाढली जाते. सगळे जागे आहेत ना मागचे. बस थांबतो आता, एक दृष्टांत लक्ष करू काय का. तुमचं नाव काय जावं बापू? तुम्ही कोणी बी तयार व्हा, एक इकडे तिकडे पाहूच नका. तुझं काय नाव आहे? विक्रम. तुझं नाव काय? दिगंबर. आमचा विक्रम भैयाने विचार केला, किमतीबद्दल सांगलो. विक्रम भैयाने विचार केला, शेती किती आहे तुला? शेतीच नाही. वा. आणि आमच्या विक्रम भाईने विचार केला की आपल्याला शिक्षण करायचंय, काहीतरी क्रांती घडली पाहिजे. शिक्षण झालं म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाईक साहेब झाले. आपण सुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे. आपल्याला सुद्धा क्रांती घडायची. शिक्षण पैशाशिवाय, गरीबाचं शिक्षण नाही. गरीबाला कोण विचारतं? अरे सध्या श्रीमंत माणसं श्रीमंत व्हायलाय आणि गरीब माणूस जास्ती गरीब व्हायलाय. सगळ्यात जास्ती पैसा मारा सध्या सज्जन माणसाकडे राहिला नाही. अवघुणी माणसाकडे सध्या पैसा जास्त झाला. आमचा विक्रम भाईने विचार केला, आपली किंमत वाढली पाहिजे, पैसा आपला भेटला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला बाजार कुठला आहे? लोणारच्या बाजारामध्ये हा गेला. आणि लोणारच्या बाजारामध्ये गेल्याच्या नंतर महाराज त्यांनी पेन विकत आणले. पेन 10 रुपये होते आणि 10 रुपयाचे पेन आणले महाराज. 5 रुपयाला पेन होता, पण होलसेल मध्ये महाराज याने पेन आणले. याला पेन महाराज स्वस्त मध्ये भेटले. याने विचार केला की दिवसभर आपला पेन विकू, पेनातून जो आपला नफा भेटेल त्या नफ्यातून आपण काहीतरी पैसा कमवू आणि त्याच्यावर आपण काय करू? शिक्षण करू. आणि मग लोणारच्या बाजारामध्ये मेन जो चौक आहे, कोणता चौक? हेडो चौक ना, हेडो चौक. त्या हेडो चौकामध्ये महाराज हा उभा राहिला. घ्या पेन, घ्या पेन, घ्या पेन. दुसरा सांगा, दुसरा चौक सांगा. शिवाजी चौक. शिवाजी चौक. हा, त्या शिवाजी चौकामध्ये हा उभा राहिला. घ्या पेन, घ्या पेन. तुझं काय नाव आहे? दिगंबर भैया जवळ गेला. अरे पेनाची किंमत काय ठेवली? तो म्हणला 5 रुपये. दिगंबर भैया म्हणला, अरे 5 रुपयाला पेन तर या लोणार मध्ये कोणी विकत? तो पेन कोण घ्यायला येईल? तुझ्या पेनाची किंमत कमी कर, कमी, मग सगळे लोक तुझा पेन घ्यायला येतील. आणि मग आमच्या विक्रम भैयांनी पेनाची किंमत ठेवली 3 रुपये. किती ठेवली? 3 रुपये. घ्या पेन, 3 रुपयाला एक पेन, 3 रुपयाला एक पेन, 3 रुपयाला एक पेन, घ्या पेन. सगळे लोक यायचे, विक्रम भैयाकडे पाहायचे आणि एकही पेन कोणी घ्यायला तयार. बाजार झाला 5 वाजले तरी विक्रम भैयाची भवनी सुद्धा करावं काय. पण ज्या चौकामध्ये हा विक्रम भैया पेन घेऊन उभा होता त्या चौकामध्ये का सोनाराचं दुकान होतं. सोनाराचं. त्या सोनारा जवळ आला. विक्रम भैया कुठला आहे तू? ब्रह्मपूरचा आहे. काय करतो? शेती नाही ना, मला गरीब परिस्थिती आहे ना. आणि गरीब परिस्थिती असल्यामुळे मी असं मनामध्ये भाव धरला की मला काहीतरी शिक्षण घ्यायचंय, शिक्षणाकरता पैसा लागतो, व्यवसाय काय करावा म्हणून मी पेन विकायलो. सोनाराने विचारलं, पण भल्या माणसा तुझा एखादा पेन तरी घेतला कोणी? विक्रम भाईने सांगितलं, भवनी सुद्धा झाली नाही.
आणि संध्याकाळच्या 6 वाजता त्या सोनाराने विक्रम भैयाच्या हातातला पेन घेतला आणि तो पेन सोन्याच्या दुकानामध्ये सोन्याच्या विटा जवळ ठेवला. एक वीट पावसाराची. एक वीट केवढ्याची? पावशा वजनाची एक सोन्याची वीट आहे. ह्या साईडला वीट आहे, ह्या साईडला वीट. सगळ्या विटाच्या मध्यंतरी पेन आहे आमच्या जावई बापूचा. किती रुपयाचा? 3 रुपयाचा. आणि योगायोगाने महाराज नागपूरचं गिरायक आलं लोणार मध्ये आणि त्याला बी सोनं घ्यायचं होतं किलोभर. त्याने पाहिलं सोन्याचा सगळ्या विटा पाहिल्या. विटाचा नंबर 1 24 कॅरेट सोन्याचे विटा आहेत. पण त्या सगळ्या विटाच्या मध्यंतर पेन कोणाचा आहे? आणि मग त्या सोनाराने सहज विचारलं, अहो सोनार भाऊ, हा पेन कशा करता तुम्ही इथं ठेवलेला आहे? सोनारने सांगितलंय, पा सोन्याचं बोला, सोन्याचं. पेन काय घेणे तुम्हाला? तुम्हाला काय पाहिजे? सोनं पाहिजे. तुम्हाला पेनाशी काय घेणे? सोन्याशी बोला. नाही पण नागपूरचा व्यापारी म्हणला, मला आश्चर्य वाटायले की सगळे कोण सोन्याचे विटा आहेत आणि सगळ्या सोन्याच्या विटामध्ये मध्यंतरी हा पेन ठेवलेला आहे. हा नेमका पेन काय हे तरी मला सांगा. त्या टायमाला सोनाराने सांगितलं, हा जो पेन आहे ना, ज्या टायमाला भारत सरकाराची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिखाण केली, ज्या पेनाने राज्यघटना लिखाण केली तो पेन हाच पेन आहे. म्हणे हाच पेन आहे. तो पेन तुमच्याकडे कसं काय? ते मला माझा व्यवसायच आहे. जगामधल्या जे मोठमोठल्या घटना, मोठमोठल्या ज्या वस्तू येतात त्या वस्तू मी माझ्याकडे संग्रह करून ठेवल्या. तर संग्रह पण हा नागपूरचा व्यापारी म्हणे काही करा पण एवढा पेन तुम्ही मला देऊन टाक. मी बी फार मोठा सावकार आहे. माझं बी नागपुरामध्ये फार मोठा वस्तू संग्रहालय आणि या वस्तू संग्रहालयामध्ये जर हा पेन जर राहिला तर किती माझ्या वस्तू संग्रहालयाची किंमत वाढेल. तुम्ही काही करा पण हा पेन मला. सोनारने सांगितलं, बाबा 10च मिनिटं बाकी, 10 मिनिटं आता दुकान बंद करायला. तुम्ही फक्त सोन्याचं बोला, पेनाचं काय बोलू. हो म्हणला, तुमच्या पाया पडतो, तुम्ही काही करा पण एवढा पेन मला देऊन टाका. या पेनाचे मी तुम्हाला 11 लाख रुपये देतो. 11 लाख. सोनाराने सांगितलं, हा काही 11 लाखाचा पेन आहे का? जगामध्ये कोणाकडेच नाही हा पेन. नरेंद्र मोदीकडे नाही. तो पेन माझ्याकडे आहे आणि एवढा महत्वाचा पेन मी तुम्हाला 11 लाखात कसा देऊ? माझ्या पेनाची किंमत होते का? ते म्हणे, माफ करा, मी जर कमी बोललो असेल तर मला परमात्म्याने काही कमी केलं नाही. माझा वर्षाचा टर्नओव्हर 100 कोटीचा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला तुमची इच्छा कमी वाटत असेल पेनाची किंमत, तर या पेनाची मी 51 लाख रुपये देतो. 51 लाख. पण एवढा पेन मला देऊनच टाका. आणि बरोबर 10 वाजून 25 मिनिटाला महाराज 55 लाखामध्ये तो पेन विकला. ज्या विक्रम भैयाने सकाळपासून संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत तोच पेन 3 रुपयाला घ्या पेन, 3 रुपयाला पेन घ्या, 3 रुपयाला पेन घ्या, 3 रुपयाला पेन घ्या, माणसाने पाहिलं सुद्धा नाही हो. पण तोच जर पेन 55 लाख रुपयाला विकला जात असेल तर त्या पेनाची किंमत वाढवली कोणी वाढवली? सोनाराने वाढवली. तसं तुमचं आमचं जीवन सामान्य आहे. आपल्या जीवनाला काही किंमत नाही. पण या जीवनाला जर सेवालाल महाराजांचा स्पर्श झाला, या जीवनाला जर तुकाराम महाराजांचा स्पर्श झाला, या जीवनाला जर जोग महाराजांचा स्पर्श झाला तर या जीवनाची किंमत 55 लाख नाही, त्याचा मोलच होऊ शकत नाही. आज सेवालाल महाराजांच्या उपकाराचं मोल होऊ शकतं का? आज सेवालाल महाराजांच्या उंचीचं माणूस आपल्याला दिसतो का? आज सेवालाल महाराजांचं सामर्थ्य वर्णन करता येतं का? ही उंची किती महत्वाची आहे. ही उंची जर वाढवचं काम कोण करत असेल, ते वाढवण्याचं काम या ठिकाणी संत करत असतात. संत
माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो. उकळी तांबलाय उकळी. पोहरादेवीचे महाराज आले होते. काय ना, रामराव महाराज. 2004-5 चा काल असेल. या ठिकाणी मी प्रवचन सांगण्याकरता गेलो. 1 घंटा मी ज्ञानेश्वरीवर प्रवचन केलं. महाराज बाबा समोर बसले होते आणि बाबा कळसाचं स्थापना करण्याकरता आले होते. आणि त्या टायमाला प्रवचन ऐकल्यानंतर मी दर्शनाला गेलो. सगळं भक्त मंडळाला बाबाने सांगितलं, मी जरी कळसाची स्थापना करायला आलो असेल तर माझी इच्छा आहे की कळसाची स्थापना ही महाराज करतील. आणि ज्या टायमाला त्या मंदिराचा कलश माझ्या हाताने बसला त्या टायमाला मला रडवा औरणा महाराज. आणि सगळं पाहिल्यात नंतर महाराज गदगदा हसू लागले. राम महाराज, हे संत जीवन असतं. संत जीवन कळत नाही महाराज. काय निघून जातो. आपल्या जीवनाची किंमत वाढवणारे कोण आहेत हे जर नाही कळलं तर जीवनामध्ये येऊन उपयोग काय. जीवनामध्ये येऊन उपयोग काय. आपली किंमत कळाली पाहिजे महाराज. खरी आई वडील महाराज गोव्या खर्च करतात. चातुर्य नभवी महत्व हरवी जगा माझे अनुष्ठाने जगा देत वडील जे हे ज्ञानोबरांचा श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊन या मूर्त. आणि अनुष्ठाने जगा देत वडील जे हे ज्ञानोबरांचा खरे वडील आपले हे शास्त्र अर्थ अनुष्ठान करतात. आपल्याला सांगतात हे आपले आई वडील येत. सामान्य शरीराला जन्म देणं हे सामान्य आई वडील आहेत. आणि एकदा गुरुच्या मुखातून महाराज गुरु गारुड्याला भाऊनी बोध अमृताचे पाजिले पाणी विवेक अंजन घातले नयनी अहम सोहम वाजे नाम ध्वनी. असा महात्मा आपल्या जीवनामध्ये ज्या टायमाला भेटतो ना त्या टायमाला आपल्या जीवनाची सार्थकता आहे. आणि ते साधू करण्याकरता आपल्याला साधू व्हावं लागेल तरच संत कळतात. अभंगाचं शेवटचं चरण सुख म्हणे सुख म्हणे
तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच तरेच महिमान येईल संत कळण्याकरता आपला संत व्हावं लागल. प्रसूत काळाच्या वेदना हीच सांगू शकते जी प्रसूत झालेली. विद्वानाची किंमत विद्वानच करू शकतो. अरे ज्याला दिवसातून पत्नी 3 वेळेस मारते तिनं महाराजाच्या चुका काढा. त्यांनी सांगावं कीर्तन चांगलं धर्म करायचं. विद्वानाची किंमत विद्वानाने करावी. ज्ञानाची किंमत ज्ञानी माणसाने करावी. सेवालाल महाराज बापू कळण्याकरता तुकाराम महाराज कळण्याकरता आपल्याला तसा अधिकार प्राप्त करावा लागला. आपल्याला ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाचावं लागलं. आपला ग्रंथ वाचावं लागतील. आपलं अनुष्ठान करावं लागतील. तरच संत कळतील. जर तुम्ही तुमच्या नजरेनं पाहू गेलो तुकाराम महाराज तुम्हाला जशी दिसतात तसे तुकाराम महाराज स्वतः सांगतात की तुम्ही जसं मला पाहता तुम्ही जसं मला समजता तसा मी अजिबात. तुम्ही मला समजता मी देऊच आहे मी देऊचा नाही. तुम्ही मला जे समजता मी कुणबी समाजात जन्माला आलो असा मी नाही. तुम्ही जे समजता मी श्रीमंत होतो मी गरीब होतो असा मी नाही. मी कसा आहे तुकाराम महाराज म्हणतात मी कसा आहे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर या जगामध्ये फक्त परिचय सांगणारा फक्त जगात पांडुरंग परमात्मा आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मोहे दिसतो मी तैसा आणि पुसाल ते पुसा पांडुरंग. तसं आपण म्हणला पाहिजे माझा परिचय बापून द्यावा. माझा परिचय साधू संतांनी द्यावा. हा आपला परिचय असला पाहिजे. तुका म्हणे नोहे किंवा तुका म्हणे अंगे व्हावे जे आपण. आपला संत कळण्याकरता आपला आपलं काय व्हावं लागल संत व्हावं लागल. तरच संत कळतील नाही तर कळणार. गप्पा कोणी कशाला मारा. महाराजांनी महाराज काम करावं. शेतात गेल्यावर सांगा एकर भरामध्ये किती कापूस काय माती कळणार. ज्याला ज्याचा अभ्यास आहे संत कळण्याकरता संत व्हावं लागल. माझं कीर्तन संपलं. तुम्ही आपण सगळे जन्माला आलेलो आहोत आणि जन्माला आल्यामुळं आपण कशा करता जन्माला आलो तर संत आणि महापुरुष कळण्याकरता जीवन कळण्याकरता. हा उगाच जन्म नाही महाराज. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म चुकल या वर्म शिकलं पाहिजे. प्रपंच जर आपला चांगला करायचा असेल तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे. काल 19 तारखेला मागच्या मतदान होतं. आपलं मतदानाचा आदल्या दिवस होता आणि 20 तारखेला मतदान होतं आमदारकीचं. 20 तारखेच्या 19 तारखेला संध्याकाळी घरोघरी ब्राह्मणाचं पोरग गेलेलं तुम्हाला पाहायला भेटणार नाही. मारोड्याचं गेलेलं पाहायला भेटणार. आणि 23 तारखेला ज्या टायमाला निकाल लागला त्या निकालामध्ये नाचताना सुद्धा तुम्हाला ब्राह्मणाचं आणि मारोड्याचं पोरग दिसणार नाही. पण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री मात्र कोणाचं पोरग झालं ब्राह्मणाचं. कधीतरी आपण या ब्लॉकून शिकलं पाहिजे. त्या पुढाऱ्याच्या पाठीमागे जाऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करण्यापेक्षा शहाण्या बापाने आपला मुलगा काय करतो याचा विचार केला पाहिजे. शहाण्या मुलाने विचार केला पाहिजे की आज 5 वाजले आज दिवसभरात मी 500 रुपये कमवले का. माझ्या खिशामध्ये 500 रुपये आहेत का. जर मी 500 रुपये कष्टाने कमवलेले असतील कष्टाने कमवलेला पैसा मी सुद्धा धाब्यावर व्यर्थ ठिकाणी खर्च करणार. माझ्या बापाने जर 10 एकर जमीन कमवून ठेवली असेल माझ्या बापाने 10 एकर कमवली तर मला नाही 10 एकर शक्य झाली तर कमीत कमी मी 2 एकर तरी कमवूनच दाखील. नाही कमीत आली तर कमीत कमी बापाच्या डोळ्यासमोर 10 एकरातला गुंठा तरी विकणार नाही. ज्या दिवशी घडण त्या दिवशी तुम्हाला जीवनाची किंमत कळ. आज एवढा कष्ट करणारा समाज बंजारा समाज म्हणजे कष्ट करणारा समाज आहे. एवढे कष्ट चालू आहेत परंतु हे कष्ट एवढं करून सुद्धा आता बस्ता बांधायचा असला तर बस्ता बांधायला आमच्या तिकडे कॅम्प घेऊन जाते 50 कॅम्प. जालन्याला जर बस्ता बांधायचा ना तर बस्ता बांधायला कॅम्प घेऊन जाते.
आता बसता दोघायचा आणि टेम्पो भरून यायचे तिथे गेल्यावर पुन्हा यांना चहा पुन्हा चांगल्या हॉटेलमध्ये पुन्हा जेवण. आता पहिलंच बाकीच्या समाजाचे हुंडे कमी झाले पण आपल्या समाजात हुंडे वाढले पुन्हा हा खर्च रिकामा. किती खर्च आहे माहीतच नाही मला. लग्न जरी असेल मला काही घेणं नाही पण हे मला सहन होत नाही. गरीबाचं घर असतं तर बिना डीजेचं सुद्धा लग्न होऊ शकतं. बिना डीजे लावता बी लग्न होऊ शकतं. पण अनाथ आहे जो आपला पैसा खर्च व्हायलाय. माय बापाने कष्ट करून जी आपल्याला प्रॉपर्टी कमवून ठेवली कमवून ठेवलेली प्रॉपर्टी सांभाळण्याचा आपला अधिकार आहे. त्यातला खर्च करण्याचा अधिकार नाही. म्हणून कष्ट जर आपण करत असतो आणि कष्टाने जर पैसा कमवला असेल तर तो पैसा सुद्धा व्यसनाच्या आहाराने नष्ट झाला नाही पाहिजे. आणि इथून पुढं चांगल्या संगतीत राहिलं पाहिजे. ज्याचा आहार चांगला आहे, ज्याचा विहार चांगला आहे, ज्याचा विचार चांगला आहे यांच्या सानिध्यामध्ये आपण राहिलो पाहिजे. आता प्रत्येकाच्या घरात मोबाईल आलेले आहेत. मोबाईल आहेत ना, हँड्रोल मोबाईल आहेत आणि या मोबाईल मध्ये रील प्रत्येक जण पाहतो. रील पाहतात नाही. त्या रील मध्ये ज्या महिला पुरुष दाखवल्या जातात नाही सगळे आपले हिंदू समाजातले हिंदू धर्मातले. आणि ह्या मोबाईल विकणाऱ्या ज्या कंपन्या आहेत याच्यामध्ये 20% महाराष्ट्रीयन भारतीय कंपन्या तर 80% विदेशातल्या कंपन्या. आणि या रील तुम्ही जेवढ्या पाहता तेवढे तुमचे फॉलोअर वाढले की तुम्हाला त्याच्यातून पैसा भेटतो. बरोबर भेटतो का नाही पैसा? तो जो पैसा भेटतो ना तर तुम्ही जेवढ्या रील पाहता त्या रील मध्ये आपल्या सगळी संस्कृती नष्ट करायची, आपल्या सगळ्या गोष्टीची विटंबना करायची. ह्या रीली मंदिरापासून तर बाथरूम पर्यंत रीली तयार झाल्या. बाथरूम पर्यंत ह्या सगळ्या रीली मध्ये लाखो रुपये विदेशातून फंडिंग होते आणि सगळा पैसा आपला विदेशातून येतो फक्त आपली संस्कृती नष्ट करण्याकरता येतो. कशा करता? आज मोबाईल ज्या माणसाने तयार केला तो माणसाचे शब्द आहेत की ज्या उद्देशाने मी हा मोबाईल तयार केला तो उद्देश तर बाजूलाच राहिला. हा मोबाईल आता प्रत्येकाचं घर फोडण्याचं प्रत्येकाचं प्रेम कमी करण्याचं काम मोबाईल करायला आहे. म्हणून हे मोबाईल हे सामान्य समजू नका. मोबाईल एक प्रकारचं विष आहे आणि विष समाज तोडण्याचं काम, संस्कृती तोडण्याचं काम आणि धर्मामध्ये महाराज ढोळाढोळ करण्याचं काम करायला आहे. म्हणून याचा वापर सुद्धा कमी झाला पाहिजे. बाथरूम पर्यंत मोबाईल जावा, संडासला बसला तरी मोबाईल. याच्याबद्दल काय सांगायला पाहिजे की जे आपलं जीवन आहे ते सगळं अधोगतीकडे जाणारं जीवन आहे. मोबाईलचा वापर करा, योग्य करा, अनावश्यक करू नका. आज एका घरामध्ये जर 5 मोबाईल असतील तर त्या माणसाने विचार करायचा 350 गुणिले 5 लावा हिशोब. किती व्हायले? जावा बापू किती व्हायले? 1750. एका घरातला जर महिन्याचा खर्च 1750 मोबाईलचा असेल तर अख्ख्या कुरमपुरीची लोकसंख्येचा गणित करा आणि मग तुम्ही सांगा काय परिस्थिती होते. फार असं चित्र विचित्र झालेले. त्याच्यामुळे माझे हात जोडून तुम्हाला एक विनंती की सगळं आपल्या जीवनामध्ये कळावं आणि आपलं जीवन मंगलमय व्हावं. विठोबा